गाडी किती येणार तुम्हाला माहित नसते बरोबर ना. आम्ही रिक्षा लावून येतो किमतीला असतो बरोबर ना. आम्ही एक काम करतो आम्ही मीटर टाकून ठेवतो 3 तासाला ना होणारा पैसा तुम्ही कट करून आम्हाला पैसे द्या. इथे थांबण्याला काही किंमत नाही का? इथे तुम्ही एक गाडी असता अजून दुसरी गाडी इथे उपस्थित करा जेणेकरून एवढंच म्हणणं आहे. इकडे 9-10 वाजेपर्यंत 11, 12, 1 दिवस ह्यांना पण माहीत नसतं गाडी कधी येणार. आणि आमच्याकडे पर्यटक लोक रोज मारतात आहे का रिक्षावाले पण. तुम्हाला जर हा पंप चालवला हा बंद करा आम्ही त्या पंपात येऊ. आमच्याकडे तर काहीच येत नाही म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला गाडी कधी येते हे सांगू शकतो. बरोबर आहे ना. तुम्हाला कर्मचाऱ्यांना सांगायचे अधिकार आहे काय? कर्मचाऱ्यांना सांगायला तुम्हाला कोणी त्यांना हे करू नका एकेकानं करूया. कर्मचाऱ्यांनी सांगितलं पाहिजे ना. तुम्ही सूचना केली पाहिजे ना त्यांना. आपण ते टायमिंगला तुम्हाला समजलं तर त्यांना सांगायला पाहिजे बा गाडी अमुक टायमिंगला अमुक लिहा ना तुम्ही. ना मग आता तुम्हाला समजलंय का गाडी किती वाजता आहे? आता 2 मिनिटं आता 12:30ला सांगितलं त्यांनी सांगितलं मग तुम्हाला नाही अजून कळलं. नाही मगाशी सुद्धा असेच बोलले ते फोनवर तुम्ही बोललात ना मला अजून कळलंय नाही म्हणून. कळलंच नव्हतं मला. मग तुम्हाला आत्ता कळलंय आणि फोन लावला तेव्हा तुम्हाला आता कळलं की नाही 12:30 वाजता. तुम्हाला दाखवतो ड्रायव्हर गाडी भरल्यानंतर फोन लावतो. अहो त्याच्यानंतर तुम्ही फोन लावून सांगत नाही. ऐक जरा 2 मिनिटं संतोष. तुम्ही फोन लावून इथे सांगायला हवाय मेसेज टाकलाय म्हणून. ज्या वेळेला त्यांनी त्यांचे शिंदे आहेत ना इथे आम्ही निवेदन देऊ का असं ह्याच्याबद्दल तुम्हाला हे प्रश्न आहेत ना सर ते तुम्हाला पुरवठा विभागात तुम्हाला जावं. जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस जिल्हा पुरवठा अधिकारी बरोबर. पण पोलीस आले होते त्यांच्याशी पण हा विषय झाला. ते बोलले तुम्हाला काय असेल तुमचा जो प्रॉब्लेम तो पुरवठा विभाग. नाही बरोबर आहे साहेब. फक्त माझं काय म्हणणं माहितीये हे बघा हे साहेब दरवर्षी प्रॉब्लेम होता बघा साहेब. 50-100 फोन आले. हो साहेब बरोबर आहे. बघा ऐका ना साहेब एक मिनिट साहेब ऐका. दरवर्षी साहेब सीएनजीचा प्रॉब्लेम आपल्याला कोकणात होतोय. दरवर्षी पर्यटक येत असतात. हे स्थानिक रिक्षा व्यावसायिक आहेत. तुम्हाला काहीतरी आता परवा सुद्धा तटकरे साहेबांनी सुद्धा मीटिंग लावून ठेवली होती. ते पण प्रयत्न खूप करतात सगळ्यांसाठी. पण ह्या महानगरवाल्यांकडूनच काही होत नाही साहेब. आता पण बघा साहेब एक लोकांना तुम्ही किमान एक आश्वासन द्या ना बाबा 12 वाजता गाडी ना. ते लोक घरी जाऊन जेवून तरी येतील ना साहेब. 3-3.5 वाजता व्यवसाय होत नाहीये साहेब. तिथून गाडी जाते ना तिथे आधी 5-6 गाड्या पुढे लागलेल्या असतात वेटिंगला भरण्यासाठी. त्या पण इकडे तिकडे जाणारे असतात. मगाशी इकडे आलेली गाडी मला सांगा गाड्या किती आहेत? गाड्या किती आहेत? हो मला सांगा गाड्या किती? मोजून 3च गाड्या. ताणपट्टी जास्त आहे गाडीवर. दीपक कुठे गेला बरोबर ना. गाड्या 3 एक गाडीवर 2 नाही तर 3 गाड्या. साहेब आता मला एवढं सांगा साहेब. हो साहेब एक पंपाला मला सांगा साहेब 1200 ची गाडी आता येणारी अर्धी उतरता वर आणि 200 जर खाली प्रेशर तर ह्यांच्या गाडीत 5 किलो पण बसणार नाही. 5 किलोचं अंतर नाही 4 किलोच्या प्रेशर खाली होत आली की प्रेशर कमी अर्धी गाडी उतरली जाते. गाडी किती येणार तुम्हाला माहित नसते बरोबर ना. आम्ही रिक्षा लावून येतो किमतीला असतो बरोबर ना. आम्ही एक काम करतो आम्ही मीटर टाकून ठेवतो 3 तासाला ना होणारा पैसा तुम्ही कट करून आम्हाला पैसे द्या. 3:30 वाजता. हे बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे आमच्या इथे थांबण्याला काही किंमत नाही का? दर मे महिन्यात समजेल ना. दर एप्रिल पासून चालू मुंबई. पण मी काय म्हणतो आपल्याकडे अशी तरतूद करता येत नाही. हा पंप आहे गाड्यात नाही त्यांच्याकडे. आपण गाडी स्पेअर मध्ये लोडेड गाडी दिली तर गाड्याच नाही त्यांच्याकडे. पंप हा एक तर आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर चालवाय दिलेला आहे. गाड्यांचं नियोजन हे सगळं कंपनी करते. हा जो विषय बोलायचा असेल ना डायरेक्ट तिथे ऑफिस आहे ना तिथे बोलावं लागेल किंवा पुरवठा विभाग आहे ना तिथे जावं लागेल. ऑफिस आपलं बाजूला ऑफिसच आहे. हा विषय ना आमच्या हातातच आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.